रिक्षा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज पुन्हा एकदा आपण निघालो आहोत कॅम्पिंग करायला. गेल्या वेळी आपण जसं अलिबागला जाऊन कॅम्पिंग केलं होतं तो व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर मी एंडिंगला व्हिडिओच्या शेवटी आय बटनमध्ये त्याची लिंक देईल, तर तो व्हिडिओ नक्की बघा. तसंच आज आपण पावना लेकला जाऊन कॅम्पिंग करणार आहोत. ही फक्त एक कॅम्पिंग नाही आहे, तर हे कम्प्लीट पॅकेज आहे, कारण तिथे बेसिक पासून लक्झरियस पर्यंतचा स्टे तुम्हाला मिळेल. जसं जसं आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊ तसं तसं मी त्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला देईनच. पण हो, त्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली जे बेल आयकॉनचं बटन दिलेलं आहे ना ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा माझे व्हिडिओज येतील त्यावेळेला तुमच्यापर्यंत ते पटकन पोहोचतील. तर चला, थोडासाही उशीर न करता सुरू करूया आजच्या आपल्या या सुंदर जर्नीला. मित्रांनो, आम्हाला आता भूक लागली होती आणि आम्ही घरून सकाळीच मस्तपैकी पोहे बनवून आणलेत. मी तुम्हाला दाखवते. मस्तपैकी आता आपण पोह्याचा नाश्ता करूया. मित्रांनो, जर तुम्ही घरून येताना काहीही खायला आणत असाल तर तुमचा जो काही कचरा होईल तो तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. उगाच रस्त्यावर इकडे तिकडे कचरा टाकू नका. जर तुम्ही ट्रेननी येत असाल तर तुम्हाला लोणावळा स्टेशनला उतरावं लागेल आणि लोणावळ्याला उतरल्यानंतर तिथून तुम्ही रिक्षा वगैरे करू शकता. आता आपण डायरेक्ट भेटूया आपल्या कॅम्प साईटला पोहोचल्यावर. समोरच तुम्हाला वीकेंड फील्ड्सचा बोर्ड दिसत असेल. तिथूनच आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे, कारण की इथे बऱ्याचशा कॅम्प साईट आहे, तर रस्ता चुकू नये म्हणून त्यांनी इथे बोर्ड लावलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आपल्या कॅम्प साईटवर. आपल्या कॅम्प साईटचं नाव आहे पावना लेक कॅम्पिंग बाय वीकेंड अफलातून डेस्टिनेशन. तर आता एक एक करून मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टे अवेलेबल आहेत. तर चला, आता आपण एक एक करून त्यांना एक्सप्लोर करूया. भरपूर असे टेंट आहेत. तर हे जे टेंट आहेत ना ते बेसिक टेंट आहेत, जे चालू होतात 999 पासून. तर त्याची सुद्धा आता मी तुम्हाला टूर देते आहे. बघूया आपण की ह्या टेंट मध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे ते. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खाली बेड केलेला आहे आणि ज्या ज्या बेसिक अम्युनिटीज असतात त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. त्यांनी ब्लँकेट सुद्धा प्रोव्हाइड केलं आहे आपल्याला. आणि आतून तुम्ही बघू शकता एकदम नीट क्लीन आहे आणि कम्फर्टेबल सुद्धा आहे. आता या साईडला बांबू टेंट आहे, तर आता तो सुद्धा आपण बघूया. या टेंटच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला बेड मिळेल, उशी, पॉवर प्लग मिळेल. म्हणजे ज्या काही बेसिक अम्युनिटीज असतात त्या सर्व या टेंट मध्ये सुद्धा आहेत. आपण बघितलं तो बांबू टेंट होते, त्याच्याच ठीक बाजूला तुम्हाला हे टेंट मिळतील. हे त्याच्यापेक्षा थोडेसे बेटर आहेत, त्याच्यापेक्षा थोडेसे प्रीमियम क्वालिटीचे आहेत. तर ते सुद्धा आता आपण बघूया. ही जे स्टे आहे हा थोडा प्रीमियम टाइपचा आहे. तर आता आपण आतमध्ये बघूया की त्याची सिटिंग कशी आहे, ते काय काय अवेलेबल आहे आतमध्ये ते आता आपण बघूया. हा जो ग्लास टेंट आहे तो थोडा प्रीमियम टाइपचा आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की ही जी बेडिंग आहे ती खूप कम्फर्टेबल आहे. ज्या काही बेसिक अम्युनिटी लागतात त्या सर्व यांनी दिलेला आहे. चार्जिंग पॉइंट आहे, फॅन आहे. आणि मंडळी, यांच्याकडे अजून एक प्रकारचा स्टे अवेलेबल आहे जो फक्त मला वाटतं पावनाला तुम्हाला इथेच भेटेल, कारण की हा खूप रेअर स्टे आहे. याला ग्लॅम्पिंग म्हणतात आपण. तर याची सुद्धा आपण आता एकदा टूर घेऊया. या माझ्यासोबत.
तुम्ही बघू शकता की इथे जी जागा आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे जर तुमचा मिड रेंजचा ग्रुप असेल 5 ते 6 लोकांचा तर तुम्ही इथे आरामात मावू शकता. किंवा हे टेंट ॲज अ कपलसाठी पण ते लोक प्रोव्हाइड करतात. त्याचबरोबर तुम्हाला इथे लाईट स्विच ज्या काही बेसिक ॲम्युनिटीज आहेत त्या सर्व अवेलेबल होऊन जातील. या बाजूला आपली कॅम्प साईट आहे आणि कॅम्प साईटच्या ठीक बाजूलाच इथे तुम्हाला वॉशरूम मिळेल. या बाजूला जेंट्सचा वॉशरूम आहे आणि त्या बाजूला लेडीज आहे. तर आता आपण वॉशरूम चेक करूया. वॉशरूम सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम नीट आणि क्लीन आहे. हँड वॉश साठी त्यांनी बेसिंग दिलेलं आहे. समोरच मिरर आहे. मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि जे इव्हनिंग स्नॅक्स असतात ते आता सुरू झालंय. तर आपण बघूया की इव्हनिंग स्नॅक्स मध्ये काय काय आहे ते. इथे त्यांनी पिण्याचं पाणी ठेवलंय. पाणी सुद्धा एकदम गार मिळेल तुम्हाला. इथे चहाचे कप ठेवलेत आणि इथे चहा मिळेल. ब्रेकफास्ट मध्ये आधी पावभाजी. ही पावभाजीची भाजी आहे. तुम्ही भाजीची क्वालिटी सुद्धा बघू शकता. इथे पाव ठेवलेत त्यांनी. पावभाजी घेतली आपण आता नाश्त्यासाठी. टेस्ट करून बघूया आता. सगळ्यांना माहिती पाव. एकदम छान चव आहे. एकदम घरगुती चव आहे. कोणतेही असे मसाले वगैरे जास्त नाहीये. जास्त तिखट पण नाहीये. एकदम घरगुती अशी चव आहे. तर मित्रांनो आता हळूहळू सनसेट होतोय आणि जसं जसं अंधार पडतोय ना तसं तसं इकडचं ब्युटी आहे, इकडची वाईब आहे ती अजूनच छान वाटते. मी तुम्हाला दाखवते आता. इकडचा मोस्ट फेमस असा सनसेट पॉइंट आहे. तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आपण तो बघूया. आता थोड्याच वेळात इथे कायाकिंग सुरू होईल. तुम्ही बघू शकता की जी कायाकिंगची बोट असते त्याच्यामध्येच आता मी बसली आहे. आणि इथे कायाकिंग ते स्वतः प्रोव्हाइड करतात आणि फुल सेफ्टी असते. सोबत ते लाईफ जॅकेट सुद्धा प्रोव्हाइड करतात. तर आता थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवीन. तर मित्रांनो ही जी कॅम्प साईट आहे याचे हे मेंबर आहेत. त्यांच्याकडून आपण थोडीशी कायाकिंग बद्दलची माहिती जाणून घेऊया. तर दादा तुमचं नाव? ओमकार. काय सांगाल तुम्ही या कॅम्प साईट बद्दल? आपल्याकडे स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण कायकिंग अवेलेबल आहे आपल्याकडे आणि बोटिंग पण आहे. तर कायकिंगचे 2% आपण 300 घेतो आणि मोठा ग्रुप वगैरे असेल तर डिस्काउंट देऊन वगैरे करू शकतो आपण. आणि पॅकेजमध्ये वगैरे असेल तर आपण 100 रुपीज पर पर्सनचे घेतो आणि बोटिंगचं पण सेम तोच रेट आहे. ठीक आहे. आणि सेफ्टी केअरचं कसं काय आहे? सेफ्टीसाठी आपल्याकडे लाईफ जॅकेट आहे. तर मित्रांनो जर तुम्ही या कॅम्प साईटला आलात तर इथे कायाकिंग नक्की ट्राय करा. आता मी चालली आहे कायाकिंग करायला. ही आपली बोट आहे आणि हे पेडल आहे. तर आता कायाकिंग करूया. चला माझ्यासोबत. तर आता मी कायाकिंग करतेय. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी कायाकिंग करते पण एक्सपिरियन्स खूप भारी आहे. खरंच सांगते मित्रांनो की तुम्ही जर इथे आलात ना तर हे बिलकुल सुद्धा मिस करू नका. काय म्हणणं आहे तुझं? एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आहे हा. खूप मजा येते.
आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि जेवण आपलं लागलेलं आहे. तर आता आपण बघूया की जेवणामध्ये काय काय आहे ते. आधी आपण नॉनव्हेज सेक्शन बघूया. आता व्हेज मध्ये बघूया काय काय जेवण आहे ते. जेवण आले. जेवणामध्ये व्हेजमध्ये आणि नॉनव्हेजमध्ये दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. नॉनव्हेजमध्ये तुम्ही बघू शकता एग करी आहे, चिकन करी आहे, सोबत कांदा लिंबू, चपाती आणि भात. तर आता आपण टेस्ट करून बघूया. चपाती एकदम सॉफ्ट आहे. एकदम छान अशी घरगुती टेस्ट आहे. आणि व्हेज मध्ये डाळ भात, 2 भाजी, चपाती. तर मित्रांनो, आता बॉनफायर आणि लाईव्ह म्युझिक सुरू झालेला आहे. आपण आता लाईव्ह म्युझिक आणि बॉनफायरचा आनंद घेऊया. भी धड़कन ये धुन कोई गाती थी, पर अब जो होता है वो पहले न होता था. आता ऑलमोस्ट सर्व नाईटच्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. उद्या भेटूया आपण उद्याच्या सनराईज सोबत. सुप्रभात मंडळी. तर आता सकाळ झाली आहे आणि काल रात्री खरंच इतकं धमाल मजा मस्ती केल्यानंतर रात्री झोपायला भरपूर उशीर झाला होता. त्यामुळे सकाळी डोळे असे उघडलेत ना की विचारू नका. ठीक आहे, आता आपण थोडं फ्रेश होऊया आणि नाश्ता करून घेऊया पटापट. त्यानंतर बघूया अजून जे काही एक्सप्लोर करू शकतो ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये करूया. तर मित्रांनो, आता नाश्ता सुरू झालेला आहे. आपण बघूया की नाश्त्यामध्ये काय काय आहे ते आज. तर मित्रांनो, हा आहे आपला नाश्ता. आता आपण टेस्ट करून बघूया. कांदे पोहे आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी मस्त शेव वगैरे टाकून दिली आहे आपल्याला. पोह्याची चव तर छान आहे. आता जस्ट गरम गरम बनवून दिलेत त्यांनी आम्हाला आणि खूप सॉफ्ट आहेत. जास्त तिखट पण नाहीये, मस्त आंबट गोड जसे पोह्यांची चव असायला पाहिजे. आता आपण गरमागरम पोह्यांसोबत चहा सुद्धा टेस्ट करून बघूया कसा आहे तो. चांगलाच असेल, खरंच चांगला आहे. तुम्ही इथे आलात ना तर एकही गोष्ट मिस करू नका. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की इथले काय काय अट्रॅक्शन्स आहेत किंवा काय काय तुम्ही इथे आवर्जून विजिट करायला पाहिजे ते. पण इथलं फूड म्हणाल तर खरंच खूप छान आहे. तुम्ही इथे आलात तर सर्व गोष्टी थोड्या थोड्या का होईना ट्राय करा. पण हा, तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच घ्या, उगाच वेस्ट घालवू नका. आपल्या या कॅम्प साईटचं नाव आहे पावना लेक कॅम्पिंग बाय वीकेंड अफलातून डेस्टिनेशन. हे आहेत इकडचे ओनर मनोज दादा. तर यांच्याकडून आपण थोडक्यात या कॅम्प साईटची माहिती जाणून घेऊया. तर दादा, पहिला तर या कॅम्प साईटला कसं यायचं, म्हणजे थोडक्यात लोकेशन काय सांगाल तुम्ही? लोकेशन तसं पाहिजे असेल तर मेन म्हणजे पवना डॅमचं लोकेशन सांगा. पवना डॅममध्ये पवना लेक कॅम्पिंग बाय वीकेंड अफलातून डेस्टिनेशनच्या नावाने आपलं लोकेशन आहे. आपलं पुण्यापासून 60 किलोमीटर आणि मुंबईपासून 130 किलोमीटर अंतरावरती कॅम्पिंग आहे. तर तिथे येण्यासाठी तुम्ही कारने येऊ शकता आणि अदरवाईज लोकल ट्रान्सपोर्ट तुम्हाला अवेलेबल आहे इथे. बरं बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कसं, म्हणजे पॅकेज 999 मध्ये देतो. बेसिक पॅकेज जे आहे ते डिफरंट पॅकेजेस आहेत आपल्याकडे. बेसिक रेग्युलर नॉर्मल टेंटचा 999 आहे आणि अदर आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की
डिफरंट वेगवेगळे स्टे ऑप्शन आहेत, तर त्यानुसार तुम्ही पॅकेज सिलेक्ट करू शकता. बरं बरं, ठीक आहे, चालेल. आणि जर कोणाला त्यांचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचं असेल, काही स्पेशल ओकेशन असेल, तर ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो, ते तुम्हाला अरेंज करून मिळेल. आणि त्याच्यानंतर कायाकिंग सुद्धा उपलब्ध आहे. ते पॅकेजमध्ये इन्क्लूड तुम्हाला मिळून जाईल. आणि काय चार्जेस आहे त्याचे? 999 मध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग कायाकिंग मिळून जाईल. तुमच्या याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही कोणतं पॅकेज घेताय. ठीक आहे, चालेल. तर आणि आपल्याकडे वेगवेगळे सेक्शन आहेत, फॅमिली वाईज, कपल, आणि जर ग्रुप ऑफ पीपल असतील तर त्यांच्यानुसार वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत आपण, त्यामुळे प्रायव्हसी मेंटेन राहते आपल्याकडे. आता तुम्ही थोडक्यात माहिती ऐकलीतच. अजून जर तुम्हाला काहीही या कॅम्पसाईट बद्दल प्रश्न असतील ना, तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी एक प्रश्नांची उत्तरं देण्याचा खरंच प्रयत्न करीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडचं लोकेशन वगैरे सगळं, यांचा नंबर सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. जे काही बेस्ट पॅकेजेस, बेस्ट डील असतील ते तुम्हाला सजेस्ट करतील. ही जी कॅम्पसाईट आहे ना, ही मला बेस्ट वाटली, कारण की आम्ही इथे आलो काल संध्याकाळी 4:30 वाजता. काल संध्याकाळपासून ते आज सकाळी 12 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी भासून दिली नाही. मॅनेजमेंट पासून स्टाफ पर्यंत सर्व काही खूप छान आहे. पुन्हा एकदा सांगते की पावना लेकमध्ये अशी कॅम्पसाईट तुम्हाला कुठेच मिळणार नाही, जिथे बेसिक पासून लक्झरियस पर्यंतच्या सर्व गोष्टी तुम्हाला एका चुटकीवर अवेलेबल होऊन जातील. तर नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, तुमचा 11 वाजता इथून चेकआउट झाल्याच्या नंतर इथे आजूबाजूला फिरण्यासारखे खूप किल्ले आहेत. जसं की तुम्हाला माहीतच आहे, समोर आहे तो तुंग, त्याच्या बाजूलाच आहे लोहगड आणि विसापूरचा किल्ला. ह्या साईडला समोर आहे आपला तिकोना फोर्ट, आणि असेच बऱ्याच अजून सुद्धा इथे टुरिस्ट पॉइंट आहेत. तर तुम्ही इथे आलात तर एकदा नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, आता आपली ही ट्रिप समाप्त करण्याची वेळ आलेली आहे आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. परंतु जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील ना, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली जे बेल आयकॉनचं बटन दिलेलं आहे ना, ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा माझे व्हिडिओज येतील त्यावेळेला तुमच्यापर्यंत ते पटकन पोहोचतील. तर चला, धन्यवाद.